चला सामन्याला सुरुवात करायची आहे व टीम टेंबिवलीला देखील आपण कुठेच कमी आखू शकत नाही आहे, कारण ही देखील एक दमदार टीम आहे. टीम टेंबिवलीचा विचार केला तर या टीममध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला दोन प्लेयर पाहायला मिळतील, विनीत माळी आणि आर्यन भोईर. तसेच टीम धाराव्यामध्ये आपल्याला दिनू कांबळे आणि तसेच आशिष मेहरल आयकॉन म्हणून पाहायला मिळतील. सामन्याला आता सुरुवात होत आहे. फील्ड प्लेसमेंटचा जर विचार केला तर मिड ऑफ, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग, इनर सर्कलमध्ये, तसेच ऑन साईडला मिड ऑन आहे आणि दोन फिल्डर बाउंड्री लाईनवरती आहेत. फर्स्ट बॉल आर्यनचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त गतीने निघतो हा बॉल आणि तितका चांगला कॅरी देखील झाला विकेट किपरपर्यंत. डॉट बॉलने सुरुवात आर्यन भोईर करतो. अतिशय चांगला युवा गोलंदाज आहे आणि सुरुवात देखील तितकी चांगली केली आहे. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश नाईक. बिग बॅशमध्ये फार चांगली फलंदाजी या फलंदाजाने केली होती, सेमीफायनलमध्ये गेली होती मला आठवतं. यावेळेस पहा ॲक्शन रिप्ले जणू काही पाहायला मिळाला. बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बट थोडं अनएक्सपेक्टेड बाउन्स सरफेसवरती पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने गेले 2 चेंडू बीट झालेत भावेश. चांगली सुरुवात आर्यन भोईरची, कारण सटीक लाईन अँड लेंथ या पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हा सामना 6 षटकांचा आहे आणि अगदी नियंत्रण, अनुशासन या गोष्टी आर्यनच्या गोलंदाजीमध्ये. लोवा फुल टॉस, अडवा पाटने स्ट्रोक खेळायचा होता, बॅटच्या टॉएंडला लागला. आता मिड ऑनचे फिल्डर धावतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. दिनू आता स्ट्रायकिंग एंडवरती येतील आणि अगदी एक हप्त्या अगोदरच जर आपण विचार केला तर याच क्रीडांगणावरती दिनू एक स्पर्धा खेळले होते, त्याच्यामध्ये त्यांनी शतक बनवला होता. मला आठवतं भरपूर चांगली बॅटिंग केली होती. रबर बॉल क्रिकेटमध्ये हा फलंदाज देखील तितक्याच चांगल्या टचमध्ये आहे आणि या मॅचमध्ये त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा धारावी संघ नक्कीच ठेवतो. क्रमांक 6 ओव्हरची मॅच आहे आणि अगदी सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोअर जर 6 ओव्हरची मॅच तुम्ही खेळतात तर तुम्हाला जिंकण्याकरिता कमीत कमी 100 तरी बनवायचे आहेत. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका पहा, अपिश खेळलं, बॉल हवेमध्ये आहे, कोणताही फिल्डर नाहीये त्या रिजनमध्ये आणि फटक्यामध्ये इतकी ताकद होती की आता रिझल्ट काय, 1 बाउन्स गेला की ओव्हर द रोप्स गेलाय. अजून देखील निर्णय आलेला नाहीये. 1 बाउन्स गेलाय, चौकार. रिप्ले पहा, अगदी बॉलचा जो बाउन्स होता त्याच्यावरती येऊन अगदी बॅकफूटवरती जाऊन हा फटका इनफिल्डला क्लिअर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती हा चौकार. दिनू कांबळे सुरुवात चांगली केली, कारण अगदी पहिला चेंडू तो फेस करत होता. धावफलक पुढे जातो या 4 धावांच्या मदतीने 5 वरती. राऊंड द विकेट साईड चेंज केली आहे. राऊंड द विकेट, टॉप एज लागलाय, बट फाईन लेगचे फिल्डर काय करत होते. एक क्षणाला असं वाटलं की झेलची शक्यता होऊ शकली असती, बट फाईन लेगचे फिल्डर थोडे सतर्क नव्हते. टॉप एज लागला होता. फाईन लेगचे फिल्डर प्रयत्न कदाचित केले असते तर झेलची शक्यता नक्कीच झाली असती, बट अटेम्प्टच नाही केला. एक सिंगल रन दरम्यान मिळलं. पहिलं षटक फारच चांगलं टाकले आर्यन भोईरने, कारण फक्त 6 धावा आणि 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामधला. ऑल ओव्हर इकॉनॉमिकल ओव्हर राहिलं. पॅनवरती टाकला, लाऊड शॉट, अपील, बट अंपायर्सने नकारलं आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण रन्स बनवले गेले 7. कोणत्याही प्रकारे विकेट तर गमावलेली नाही आहे, बट माइंडमध्ये ही गोष्ट असेल की सुरुवात फार शांत राहिली. अजून देखील येणाऱ्या 5 षटकांचा खेळ दरम्यान बाकी असेल. आज दिवसभरामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या, त्यामध्ये आपण 3 अर्धशतकं देखील पाकली. योगेश पवार, प्रथमेश म्हात्रे, ओमी केनी या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकं बनवली. चला टीम टेंबिवली, टायमर सेट आहे मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. आर्यनने तर चांगली सुरुवात मिळवून दिली. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून या टीममध्ये तो खेळतो.
गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी त्याच्या खांद्यांवरती होती आणि सुरुवात तितकीच चांगली राहिली. 7 धावा या पहिल्या षटकामध्ये आणि सेकंड ओव्हर टेंबिवलीचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. सोहम पाटील युवा आहे बट प्रतिभा भरपूर आहे. चला टीम टेंबिवली फास्ट केला. सोहम पाटील तयार होतो आणि समोर भावेश नाईक आता स्ट्रायकिंग एंडवरती. आतापर्यंत भावेशने जास्त काही केलं नाहीये. 4 चेंडू फेस केलेत, फक्त 2च धावा बनवलेल्या आहेत. भावेशसाठी हा बॉल मिस टायमिंग बॉल हव्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर कॅच ड्रॉप. परेश गोराटकर होते आणखीन एक चांगला फिल्डर आणि वन सेकंड कॅच ड्रॉप. टेंबिवली टीमचा जर विचार केला मुकादम सर तर वन ऑफ द बेस्ट फिल्डिंग साइड इन भिवंडी, बट सध्याच्या घडीला मजबूत पक्षामध्येच ते मिस्टेक्स करतात. स्लिप झाले बट कॅच पर्यंत पोहोचले होते. परेश पकडायला हवी होती, कारण आज आपण भरपूर सारे डायव्हिंग एफर्ट देखील पाहिले होते. त्या कंपॅरिझनमध्ये ही कॅच थोडी इझीच होती, बट कॅच पकडता वेळी खऱ्या अर्थाने स्लिप देखील झाले होते. त्या अनुषंगाने ही कॅच ड्रॉप झाली असावी. दिनू आता स्ट्रायकिंग एंडवरती सिंगल अगदी पहिल्याच बॉलवरती मिळाली. धाव फलक 8. दिनूसाठी हा बॉल आता लाईन किती चांगली आहे ते पाहावं लागेल. खराब आहे डाऊन द लेग साइड. लाईन खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. आतापर्यंतची जी गोलंदाजी राहिली ती अगदी योग्य आहे, कारण कोणत्याही प्रकारे विथ अथवा स्लॉटमध्ये एकही बॉल टाकला गेला नाहीये. त्या अनुषंगाने रन्स देखील तितक्या कन्सिड केल्या नाहीयेत गोलंदाजांनी. यावेळेस हा फटका पहा, लाईन मध्ये खऱ्या अर्थाने काही कमी नव्हती. हा फटका एक्झिक्यूट केला दिनू कांबलेने. व्हॉट अ शॉट. बघा रिप्ले आपल्या समोर आहे. लाईन खराब नव्हती, खऱ्या अर्थाने हा फटका बनवलाय. तर म्हटलं जातं कधी कधी असं बॅटर तुम्हाला स्ट्रोक इन्व्हेंट करावे लागतात आणि हा स्ट्रोक इन्व्हेंट केला बॅटर दिनू कांबलेचा बॅटमधून सिक्सर. यावेळेस फुलर लेन समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन मोर विकेट, सिक्सर. पॉवरफुल बॅटिंग. एका हँडने भावेश नाईक स्ट्रगल करतोय तर दुसऱ्या हँडने दिनूची बॅटिंग ला जवाब. लास्ट बॉल जर आपण पाहिला स्ट्रोक बनवला तर हा फटका अगदी जर पाहिलं तर गोलंदाजाची मिस्टेक होती. रडारमध्ये हा बॉल टाकला होता. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि आता कमबॅक करायला सुरुवात झालेली आहे टीम धारावीची. स्कोर कार्ड वेगाने पुढे जातो. 21. 21 धावा धाव फलकावरती. यावेळेस फुल टॉस आहे आणि फुल टोल देखील वसूल केला जाईल. तिसरा सलगचा मोठा फटका दिनूच्या बॅटमधून आणि अंपायर सांगतायत ओव्हर दी वेस्ट बीमर नो बॉल. आणि रिव्ह्यूची मागणी देखील दरम्यान केली गेली आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जातं. नो बॉल असला तर 7 मिळतील, नो बॉल नसला तर 6 आणि एक लीगल बॉल देखील असेल. सिक्सर हॅट्रिक तर कंप्लीट केली आहे दिनू कांबलेने. पहिलं षटक पूर्णपणे शांतता होती, रन्स येत नव्हत्या, चिंतेचा विषय होता की मोठे फटके येते कधी. आणि खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये काय बॅटिंग राहिली दिनूची. आणि अंपायर सिग्नल इट इज नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि रिव्ह्यू देखील गमावला. प्रत्येकी टीमसाठी 2 अनसक्सेसफुल रिव्ह्यू आहेत आणि त्या अनुषंगाने एक तर गमावला, एक बाकी आहे टीम टेंबिवलीकडे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सलगचे 3 आलेत. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल दरम्यान इनफिल्डमध्येच आहे. मंदार पोहोचतोय तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. बट कमबॅक ओव्हर राहिलं धारावीच्या दृष्टिकोनातून, कारण पहिलं षटक फक्त 7 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर कॅल्क्युलेट आपण केलं तर 22 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजून देखील चेंडू बाकी आहेत.
2 चेंडू अजून देखील बाकी आहेत. 4 मध्ये 22 धावा खर्च केल्या सोहमने. समोर आता भावेश. भावेसाठी हा बॉल होता आणि दरम्यान इथनं बॉल हवेमध्ये आहे. कोणताही फिल्डर उपस्थित नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि हा बॉल देखील निघून जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. काय ओव्हर राहिलं टीम धारावीसाठी, कारण या अगोदर दिनूचा बॅटमधनं 3 षटकार, त्यानंतर आता भावेश नाईक देखील आक्रमणाला सुरुवात करतोय. चौकार येतोय. विकेट हवी आहे टीम टेंबिवलीला, कारण खऱ्या अर्थाने इथनं जर विकेट नाही काढली तर फार मोठा चिंतेचा विषय बनू शकतो टीम टेंबिवलीसाठी. तर आपण भरपूरदा पाहिलं की जेव्हा तुम्ही ॲज अ टीम वेल सेट बॅट्समनला आउट करतात तेव्हा जाऊन रणगतीवर रोख लावला जातो. यावेळेस समोरच्या दिशेने उडवला बट मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता होऊ शकते. प्रतीक धावतोय बट कॅच पकडता आली नाहीये. प्रयत्न फार चांगला होता प्रतीक पाटीलचा आणि रनआउटची शक्यता होईल का, बट तसं काही घडलं नाहीये. दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्स देखील इथं पलून काढलेले आहेत आणि या 3 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता वेगाने पुढे जातोय. 36 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 36 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या बट सोहम पाटीलचं एक षटक फार महाग राहिलं, कारण 29 धावा या दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सामन्याला चेंज केले. आता पुन्हा एकदा जे चित्र पाहायला मिळतात की पहिले षटक आर्यन भोईरचं चांगलं होतं, त्या अनुषंगाने आता या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. बघा पॉवर प्लेचा फायदा तर पूर्णपणे घेतला गेला, कारण 2 ओव्हर्समध्ये 36 धावा स्कोर कार्डवरती. अजून देखील येणारा 4 ओव्हर्सचा खेळ इथनं बाकी असेल आणि टीम टेंबिवली टायमर सेट आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या. आर के फ्री हिट प्रेझेंट्स आपण भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हे पर्व पाहतात. भावेश पवार आणि बिलाल शेख यांची अफाट मेहनत या स्पर्धेमागे. भावेश नाईकसाठी हा बॉल बॅटची कडा लागली होती. थर्ड मॅन रिजनवरती फिल्डिंग दरम्यान इथनं चांगली राहिली. एक सिंगल रन दरम्यान इथनं मिळेल. पण ज्याप्रमाणे दिनू इथनं बॅटिंग करतोय खऱ्या अर्थाने दिनूकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं मी म्हणेन गरजेचं असेल. भावेश नाईक देखील एक चांगला फलंदाज आहे बट आज तो थोडा स्ट्रगल करताना दिसतोय. दिनूचा जर विचार केला तर आतापर्यंत दिनूने 6 चेंडू फेस केलीत आणि 24 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय. तर ऑन दी अदर हँड जर आपण पाहिलं तर 8 चेंडू फेस केले भावेश नाईकने आणि 11 धावा त्याने देखील बनवला. आर्यन. विकेट हवी आहे टीम टेंबिवलीला बट हे काय केलं आर्यन. भीम नो बॉल आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टोटल मिळतील या 7. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पहिलं षटक आर्यनने इकॉनॉमिकल टाकलं होतं, त्याच जोरावरती या षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास जरूर दाखवला बट आता फार मोठी चूक करत असताना आर्यन. रन्स अगोदरच थांबत नाहीयेत आणि त्यामध्ये अशा चुका करणं खऱ्या अर्थाने फार महागात पडणार आहेत. विकेट काढणं गरजेचं होतं बट आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल स्लाइस केलं. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर बॅकवर्ड पॉइंट रिजनवरती नाही आहेत बट दूरवरून फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. सध्याच्या घडीला टीम टेंबिवलीला या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा एकमेव मार्ग आहे की विकेट घ्यावे लागतील, कारण जर विकेट नाही येणार तर रन्स थांबवणं देखील तितकंच अवघड होऊन जाईल. स्पेशली दिनूची विकेट फार मॅटर करणार आहे बट त्याच पलीकडे धारावी टीम सध्याच्या घडीला पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये, कारण फार चांगली फलंदाजी सुरू आहे. यावेळेस अपील आउट शाउट बट अंपायर सांगतात की लाईन खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. वाईट वाचवण्यासाठी जणू काही अपील केली होती विकेट किपरने बट अंपायरिंग भरपूर चांगली. वाईट बॉल. अतिरिक्त रन. एक्स्ट्रा रन आणखीन एक मिळेल. वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आर्यनचा होता. यावेळेस पुलचा फटका. वॉट अ शॉट. आणखीन एक मोठा फटका. पुल पॉवरफुल सिक्सर.
षटकार दरम्यान इथनं येतो. दिनू कांबळे थांबत नाहीये. लोव फुल टॉस होता. बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिले तर पायावरती देखील बॉल आदळला होता. एक सिंगल दरम्यान इथनं मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 54. काय सुरुवात राहिली. प्रथमतः फलंदाजी करतायत टीम रिग्नेश 11 धारावे आणि सुरुवात फार चांगली आहे. अगोदरच उल्लेख केला होता की असं जर आपण दिवस पाहिला तर 6 ओव्हरची मॅच मिनिमम तुम्ही 100 तर बनवल्याच पाहिजेत. बट ही जी सुरुवात आहे आणि जर अशीच बॅटिंग होत राहिली तर त्याच्यापेक्षा देखील जास्त बनवल्या जाऊ शकतात. आर्यनने या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एक सिक्सर त्याच्या अगेन्स्ट जरूर आला. बट त्यानंतर कमबॅक देखील तो चांगलाच करतोय. पण अजून देखील प्रश्न हाच आहे की विकेट कोण काढेल. पहिला विकेट कधी येईल हा सर्वात मोठा प्रश्न टीम टेंबिवली समोर उभा आहे. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला अब तक 56 आणि या ओव्हरचा जर विचार केला तर हा असेल या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू फुलरलेन टाकला. ड्राईव्हचा हा फटका. स्वतः गोलंदाज पोहोचतात. बॉल फील्ड करतात. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 ऑन द कार्ड विदाउट लॉस. टीम रिग्नेश 11 धारावे अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ इथनं बाकी आहे. आता चर्चा करावी लागेल भरपूर साऱ्या गोष्टींची की येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये कशा प्रकारे आपण कमबॅक करू शकतो. कारण पहिली 3 षटके बॅटिंग टीमच्या नावावरती राहिली आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता टीम टेंबिवली कशा प्रकारे वापसी करेल की आपल्याला हाच दबदबा कायम पाहायला मिळेल. टीम धारावेचा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्याला नक्कीच समजेल की एक्झॅक्टली मिनिमम 100चा आपण उल्लेख केला तितक्या बनतील की त्याच्यापेक्षा जास्त बनतील. बट स्टार्ट फारच चांगला. तब्बल 19च्या करंट रन रेटने 3 षटकांमध्ये 57 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंतची जी समरी आहे ती देखील पाहूया की ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या गेल्या 3 षटकांमध्ये. पहिलं षटक जर आपण पाहिलं आर्यन भोईरचं फक्त 7 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर सोहम आला. तिथनं पूर्णपणे बॅटिंग टीमचं मोमेंटम चेंज झालं शिफ्ट झालं कारण 29 धावा दुसरं षटक आणि त्यानंतर आर्यन भोईर तिसरं षटक त्याच्या अगेन्स्ट देखील 21 धावा बनवण्यात आल्या आणि त्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर 10 चेंडू फेस करून 39 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो दिनू कांबळे. तर दुसऱ्या बाजूला 10 चेंडू फेस करून 14 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो भावेश नाईक. प्रतीकचा पहिलाच बॉल. अंपायरसाठी नक्कीच वेट करूया आणि अंपायरने सांगितलं की पुन्हा एकदा इथनं मिस्टेक झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. बीमर नो बॉल. नेक्स्ट बॉल आता असेल फ्री हिट आणि या देखील जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 1+1 या देखील 2 धावा म्हणजे स्कोर कार्ड 59. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आणि समोर आहे दिनू कांबळे. दिनू कांबळेसाठी हा बॉल स्लाइस केलं. आता फिल्डर पाठलाग जरूर करतात. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये आणि फिल्डिंग दरम्यान चांगलीच पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि मिसफिल्ड देखील होत आहे. थोडासा दबाव आणि दडपण आता टेंबिवली टीमला देखील जाणवायला लागलं कारण विकेट मिळत नाहीयेत आणि रन्स देखील थांबत नाहीयेत. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला पहा 61. 61 धावा धाव फलकावरती. प्रेशर आहे गोलंदाजांवरती. पण प्रतीक पाटील या 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट. बॅटची कडा लागली होती बट विकेट किपर पर्यंत बॉल कॅरी झाला नाहीये. डॉट बॉल येतोय आणि भावेश इशारा करत होता की कदाचित जर बॉल सोडून दिला असता तर वाईट देखील असू शकला असता. बट ज्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय दिनू प्रत्येकी बॉलवरती मोठा फटका खेळल्याचा त्याचा हा प्रयत्न पॅनवरती टाकला. पिकअप स्ट्रोक जबरदस्त फटका. बॉलला फेकून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. स्कोर कार्ड पहा फारच जलद गतीने आता पुढे चाललाय. 67 धावा धाव फलकावरती. 47 वरती खेळतोय. खेचून मारलाय समोरच्या दिशेने. लॉंगॉनला फिल्डर वेगाने धावताय. दुसऱ्या धाव्यासाठी कॉलिंग केली आहे दिनूने. परतलाय आणि 2 धावा देखील दरम्यान पूर्ण केल्या जातील आणि 2 धाव्यांच्या मदतीने 14 चेंडू फेस करत असताना 49 धाव्यांवरती दिनू कांबळे खेळतोय आणि या स्पर्धेमधलं 4थं इंडिव्हिज्युअल
अर्धशतक इथनं पूर्ण केलं जाईल का? कारण या अगोदर 3 आपण पाकलेत, चौथा बनेल का? 49 वरती दिनू कांबळे आणि या फटक्यासोबत या स्पर्धेमधला चौथा फलंदाज ठरला ज्याने अर्धशतक ठोकलं. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या दिनू कांबळेसाठी. वॉट इनिंग! 15 चेंडूंवरती तब्बल नॉट आउट 55. काय बॅटिंग केली, अतिशय चांगली बॅटिंग. तब्बल 7 षटकार 1 चौकार दिनूच्या बॅटमधनं आले. पूर्णपणे समोरच्या गोलंदाजी क्रमाला विध्वस्त करत असताना आणखीन एक फ्लॅट बॅटे स्ट्रोक. यावेळेस लॉंग ऑफला क्लिअर केलं. बॅक टू बॅक मोठे फटके, षटकार. धाव फळक या 6 धावेंच्या मदतीने आता जाऊन पोहोचलाय 81 आणि अजून देखील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. रिप्ले आपण पाहूया वन्स अगेन. काय फटका होता, फ्लॅट बॅटे स्ट्रोक. आणि ज्या फटक्यासोबत अर्धशतक पूर्ण केलं होतं दिनूने, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना तो षटकार आला होता आणि त्या षटकारासोबत शतक अर्धशतक पूर्ण झालं होतं दिनूचं. आणि त्यानंतर लॉंग ऑफला क्लिअर करत असताना एक फ्लॅट बॅटे स्ट्रोक आपण पाहिला. हे क्रीडांगण खऱ्या अर्थाने दिनूसाठी फार लकी नव्हे, तर तो जेव्हाही या क्रीडांगणावरती खेळतो बॅटिंग फार चांगलीच असते त्याची. या अगोदर जेव्हा खेळला तेव्हा शतक बनवलं होतं आणि पुन्हा वापस आला आणि अर्धशतक त्याने बनवलं. चार ओव्हरमध्ये तब्बल 81 धावा धावफलकावरती. 2 ओव्हर्स बाकी आहेत. यश नांदुरकर, यश पाकिलास बॉल. अतिरिक्त गती होती या बॉलवरती, बट डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान मिळालेला स्कोर कार्ड आता 82 असून देखील 12 चेंडू बाकी आहेत. या अगोदर आपण 123 बनताना पाहिला होता पहिल्या सामन्यामध्ये. आता त्याच्यापेक्षा देखील जास्त बनू शकतायत का, हा देखील प्रश्न आता निर्माण होतोय. कारण बॅटिंग तर फार चांगल्या दर्जाची होत आहे. भावेश नाईक, भावेशसाठी हा बॉल खेचून मारलाय. ताकद किती आहे या फटक्यामध्ये, इतकी ताकद आहे की डीप मिड विकेटला क्लिअर केलं. भावेशच्या बॅटमधनं फायनली हा मोठा फटका, षटकार. बघा एका एंडने दिनू तर चांगली बॅटिंग करतोयच, बट भावेश शांत होता. आणि आता या ओव्हरमध्ये भावेश नाईकने देखील केली आहे सुरुवात सिक्सरने. आता दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होत आहे. टेंबिवली टीम साठी आता चिंता समस्या वाढत चाललेल्या आहेत, कारण रन्स देखील थांबत नाही आहेत आणि स्पेशली विकेट शोधण्याचा प्रयत्न अगदी पहिल्या षटकापासून सुरू होता. आर्यनचे 2 षटक आपण पाहिले, त्यालाही विकेट काढता आलं नाही. आणि ज्या ज्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला, विकेट काढण्यामध्ये असमर्थ राहिलेत गोलंदाज. यावेळेस हा बॉल चांगला टाकला, शॉर्ट पिच होता, डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 88 धावेंची ही ओपनिंग पार्टनरशिप. या अगोदर देखील आपण एक मोठी पार्टनरशिप पाहिली होती. आणखीन एक मोठा फटका येईल का, बॉल हवेमध्ये आहे, 2 फिल्डर पोहोचलेत, कॅच पकडली जाईल का? आणि यस, कॅच पकडली गेली. फायनली जी विकेट हवी होती, बट बाद झालेत भावेश नाईक. पहिली सफलता मिळत असताना टीम टेंबिवलीला. या अगोदर आपण जी पार्टनरशिप पाहिली होती ती उमी केने आणि ऋतिक पाटील मध्ये होती, ती 93 ची होती. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही 88 धावेंची ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. बाद होण्या अगोदर खऱ्या अर्थाने आज भावेश नाईक चा दिवस नव्हता असंच म्हणावं लागेल, कारण 13 चेंडू फेस केले, फक्त 21 धावा बनवल्या. हरकत नाही आहे, क्रिकेटचा खेळच मित्रांनो असा की एक मॅच आपल्यासाठी चांगली जाईल तर एक मॅच आपल्यासाठी वाईट जाईल. बट नो डाऊट एक क्वालिटी प्लेयर आहे भावेश नाईक, बट आज खऱ्या अर्थाने त्याची कमी कुठेच भासू दिली नाही आहे दिनू कांबळेने. ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली, 16 चेंडू फेस करून 61 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो दिनू कांबळे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, इन ॲट नंबर 3 धीरज भोईर. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. अठ्ठ्याऐंशी धावा अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 9 चेंडू अजून देखील बाकी आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. धीरजसाठी हा बॉल पुल केला, बॉल हवेमध्ये आहे, कोणताही खेळाडू त्या क्षेत्रामध्ये उपस्थित देखील नाही आणि बॉल निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार.
सरप्राईज करणारी ही डिलिव्हरी होती, कारण पूर्णपणे धीरज देखील जर आपण पाहिलं रिप्लेमध्ये तर सरप्राईज झाला, बट प्रॉपरली कनेक्शन झालं बॅट आणि बॉलचं आणि या 4 धावा दरम्यान इथं मिळतात. स्कोअर कार्ड पुढे जातो या 4 धावांच्या मदतीने 92. अजून देखील या ओव्हरमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील पूर्णपणे धीरज भोईरचा जर आपण विचार केला ना तर ऑन साईडला खेळायचं होतं, बट बॉल गेलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती. डायरेक्ट हिट देखील आला. थर्ड अंपायरची मागणी दरम्यान इथं केली जाते. चेक केलं जाईल कारण फिल्डर्स तर भरपूर कॉन्फिडंट दिसतात. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. जे फिल्डर त्या रिजनमध्ये उपस्थित होते सोहम पाटील होते. काय फिल्डिंग राहिली सोहमची. डायरेक्ट हिट आला आणि धीरज तर वॉक करतायत, पण तरी सुद्धा आज कन्फर्मेशनसाठी चेक केलं जात आहे. कारण बघा रनआउट असो त्यानंतर कॉट बिहाइंड द विकेट असो, मोस्ट ऑफ फलंदाजांना या गोष्टी माहिती असतात की आज बॅटर मी क्रीजमध्ये पोहोचलोय की नाही, की आज बॅटर एज लागली आहे की नाही. या गोष्टी फलंदाजाला प्रामुख्याने ठाऊक असतात. धीरज तर वॉक करतोय आणि चेक केलं जात आहे. अजून देखील निर्णय आलेला नाही आहे. डिसिजन पेंडिंग आहे. धीरज तर ऑलमोस्ट डगआउट पर्यंत पोहोचला. निर्णय अजून देखील थर्ड अंपायरचा आलेला नाहीये की बॅटर आउट आहे की नॉट आउट. येस, बॅटर आउट. चेक केलं गेलं आणि बघा रिप्ले देखील आपल्या समोर आहे आणि रिप्लेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळेल की की अगदी क्लोज होतं. फार क्लोज निर्णय होता. नवीन फलंदाज आशिष मेहरल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आशिष इन अँड बॉल आउट. काय फटका पाहायला मिळाला. अगदी जसा मैदानाच्या आतमध्ये आला आक्रमणाला सुरुवात केली आशिषने. आशिषच्या पाठमधनं देखील हा षटकार येतो आणि अशा प्रकारे दरम्यान इथनं खेळ देखील समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 99. विकेट गेले 2. अजून देखील येणारा एका षटकाचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. आशिष मेहरल आणखीन एक आयकॉन प्लेयर टीम धारावीचा मैदानाच्या आतमध्ये. दिनू कांबळे ॲज अ आयकॉन प्लेअर खेळतो आणि तसेच आशिष मेहरल ॲज अ आयकॉन प्लेअर खेळतो रिग्नेश 11 धारावी टीममध्ये. 5 ओव्हर्समध्ये तब्बल 19.80च्या सरासरीने 99 धावा बनवल्या गेल्या. 2 विकेट गेलेत आणि येणारा एका षटकाचा खेळ बाकी आणि या अंतिम षटकासाठी विश्वास दाखवला. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती सोहम पाटील. लास्ट ओव्हर. सोहमचा पहिलाच बॉल साऊंड तर आला होता आणि या 1 रन सोबत ट्रिपल डिजिट स्कोर 100 धावा स्कोर कार्ड वरती. काय बॅटिंग राहिली या पहिल्या सत्रामध्ये. मी या अगोदर देखील सांगितलं होतं की अशा दिवसामध्ये 123 ॲज टोटल आपण पाहिला आणि त्यानंतर आता 100 धावा पाहायला मिळतात. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आणखीन किती धावा या स्कोर कार्डमध्ये ॲड होतील, बट एक सेफ टोटल, एक मॅच विनिंग टोटल तर धारावी टीमने उभा केला. सोमचा बॉल पॅनवरती टाकलाय. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर आशिष करतोय. फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, बट तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी अतिशय वेगाने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. स्कोर कार्ड पुढे जातो 102. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 4 मध्ये कमीत कमी 2 मोठ्या फटकांचा विचार तर नक्कीच दोन्ही फलंदाजांचा असेल की 110 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा तर स्कोर कार्डवरती लावायलाच लागतील. अजून देखील 4 बॉल बाकी आहेत आणि जी गोष्ट मी सांगितली समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे जरूर, फक्त पाहतच राहतील. आउटस्टँडिंग शॉट बाय आशिष मेहरल. सिक्सर. बघा आयकॉन प्लेयरांवरती जो विश्वास धारावी टीमने दाखवला सध्याच्या घडीला
त्या विश्वासावरती खरे उतरले दोन्ही आयकॉन प्लेयर. फार चांगली बॅटिंग. नेक्स्ट बॉल. हेलिकॉप्टर उडवायचा होता, प्रॉपर एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. बॉटम हँडचा उपयोग करायचा होता आशिषला, पण जी अतिरिक्त गती होती त्या अनुषंगाने परफेक्टली स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. एक सिंगल मिळेल, धाव फलक पुढे जातो. 109. लॉस ऑफ 2 विकेट असून देखील 2 चेंडू बाकी आहेत. दिनू कांबले स्ट्रायकिंग एंडवरती येतो. 17 चेंडू फेस केलेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं मुकादम सर तर या इनिंगचा तो नायक आहे. उद्याच्या दिवसामध्ये पाहायला विसरू नका पहिलीच मोठी बॅटल. साहिल 11 जेबाजरंग गोरसे बी त्यांच्या विपक्षामध्ये भूमी 11 मांडा. ठीक 9 वाजता सकाळी तो पहिला सामना सुरू होईल. दिनूसाठी हा बॉल ड्राईव्ह करत असताना फिल्डर पोहोचतात कव्हर रिजनवरती. आदित्य मिळेल फक्त एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. 1-1-0 आणि यानंतर असेल या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. वन 1-0 शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल धर्माण इथनं वेट तर करतात बॅट्समन. रिव्ह्यूची मागणी केली आहे व्हाईट बॉलसाठी बॅट्समनने. चेक केलं जाईल, थर्ड अंपायर जॉईंट होतील, चेक करतील की एक्झॅक्टली वाईड आहे की नाही, कारण ऑनफिल्ड अंपायर्सने तर वाईड दिलेला नाही आहे. 1-1-0 स्कोर कार्ड आहे. जर डॉट बॉल असला तर 1-1 चेस कराव्या लागतील आणि जर व्हाईट बॉल असला तर आणखीन एक चेंडू टाकला जाईल. बट सध्याच्या घडीला मी अगोदर देखील उल्लेख केला की मिनिमम 100 तशापेक्षा तरी जास्त दबा स्कोर कार्डवरती आहेत. म्हणजे एक सेफ टोटल, एक मॅच विनिंग टोटल तर रिग्नेश 11 धारावी टीमने उभा केला. सामना फारच चांगला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे की एक्झॅक्टली वाईड आहे की नाही. 70-70च्या माध्यमातून भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतात. सकाळच्या सत्रापासून अगदी 1 लाखापेक्षा देखील जास्त प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेचा आनंद देखील घेतला आणि सध्याच्या घडीला भरपूर सारे प्रेक्षक सामन्याचा आनंद देखील घेत आहेत. आणि अंपायरचा निर्णय आला, इट्स फेअर डिलिव्हरी, वाईट बॉल नाही आहे. रिप्ले देखील आपल्या अगदी समोर आहे आणि थायला ब्रश झाला होता बॉल, त्या अनुषंगाने फेअर डिलिव्हरी आहे. फर्स्ट इनिंग कंप्लीट. आफ्टर फर्स्ट इनिंग स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर रिग्नेश 11 धारावी टीमने बनवलेले आहेत 110 धावा आणि 111 धाव्यांचं एक मोठं लक्ष सेट केलं अगेन्स्ट टीम टेंबिवली. अगदी थोड्याच वेळाने चेसला देखील सुरुवात होईल. कुठे जाऊ नका, आमच्या समेत जोडले राहा, कारण फार मोठी लढत आहे. एक्झॅक्टली कोण जिंकेल कोण हरेल, 111 धावा चेस होतील की नाही होतील, टेंबिवलीचा कमबॅक होईल की नाही होईल, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर सारे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सेकंड इनिंगमध्ये मिळतील. आणि मी घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, एन्जॉय करत राहा, पाहत राहा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया रोशनजी पाटील सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील सर. आणखीन एक खरंतर शतकीय इनिंग आपण पाहता. सांघिक इनिंग पहिल्या सत्रामधील 4 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि तीही अर्धशतकं जर आपण पाहिली तर डाव्या हाताचे खेळाडू. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं योगेश पवार 18 मध्ये त्याने 51 केल्या. त्यानंतर प्रथमेश म्हात्रे 22 बॉलमध्ये 66 त्यांनी रन केल्या. ओमी केणी 18 चेंडू 53. दिनू कांबळे मागच्या सामन्यामध्ये मागच्या इनिंगमध्ये त्याने खरं तर 63 धावांची स्फोटक इनिंग साकारली.
डाव्या हाताच्या फलंदाजांना चांगलं ॲडव्हान्टेज या विकेटवरती या तर मैदानावरती मिळालं. चांगलं योगदान या खेळाडूंचं राहिलं आणि आता टार्गेट 111 खरं तर VIP नंबर 111चं हे टार्गेट आहे आणि हे चेस करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. 70 स्पोर्ट्सचे सर्व प्रोडक्ट्स तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. उत्तम क्वालिटी. आज प्रत्येक परिसरामध्ये, गावखेड्यामध्ये, शहरामध्ये एकच ब्रँड तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. ते ब्रँड म्हणजे 70. विविध प्रकारच्या व्हरायटीज खरं तर अवेलेबल आहेत. चेंडू असतील, टी शर्ट्स, बॅट्स, सर्व काही गोष्टी. चला लवकरात लवकर ओपनिंग पेअर पहिली जोडी मैदानाकडे आपण दाखल करा प्लीज. विनंती राहील टेंबवली संघाला सलामीवीर खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. टेंबवली संघाचे पुरस्कर्ते हे खरं उरण तालुक्यातील बोक्कडबेरा गावचे. त्यांचं आपण खरं स्वागत करूया. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत संघासोबत. चला बॅटर लवकरात लवकर मैदानाकडे आपण दाखल करा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. प्रतीक पाटील कॅप्टन. चला आपली पहिली जोडी आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पाठवा. खरं तर धारावे संघाचा बॉलिंग अटॅक हा प्रचंड मजबूत आहे, परंतु एका बाजूने टेंबुलीकडे देखील तेवढीच चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे हे बॅटल तितकंच रंगतदार राहील. याच मैदानावरती धारावे संघाने देखील चमकदार कामगिरी केली. सचिन नाईक यांनी सांगितलं आमच्यासाठी हे लकी क्रीडांगण आहे, परंतु या वेळेला खरं तर आपण पाहिला स्पर्धा वेगळी आहे, फॉर्मॅट वेगळा आहे आणि अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सातत्य टिकवायचं. आणि पहिल्या सत्रामध्ये आशिष मेहरुल या खेळाडूने देखील चमकदार कामगिरी केली खरं तर दिनू कांबळे यांच्यासोबत. ओपन अपचं खरं तर उद्या पोल 22 तारीख माप्यासवी आपण पाहताय चांगल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी गायत्री 11 डॉन पुणे विपक्ष इराकी 11 सिल्वर स्टार भिवंडी. बालाजी ग्लोबस भिवंडी विपक्ष ओमकार 11 गिरगाव हा दुसरा सामना असेल. FM कंधारी किंग्स विपक्ष जितू रिची निलेश त्रिशा 11 डायगर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ओमसाई बांड्रा विपक्ष धनेश 11 रायगड असे एकतर दिग्गज संघ आणि दिग्गज संघामध्ये तुम्हाला व्यावसायिक खेळाडू पाहायला मिळतील. आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स अपोजिट लायन्स ओडिशा. त्यानंतर US उमेश 11 विपक्ष NCP बॉईज NSP बॉईज माफी असावी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रॉयल वॉरियर्स ज्युनियर स्पोर्ट्स विपक्ष मयूर 11 परेल. त्यानंतर चौथा सामना असेल ताई पॅकस पालघर विपक्ष राजमुद्रा विक्रोलियन्स असे संघ तुम्हाला खरं तर पाहायला मिळतील. व्यावसायिक गटाचे संघ देखील आणि सर्व खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ऑल इंडिया आयकॉन जे खेळाडू या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सहभागी झाले त्यांना पुन्हा एकदा तुम्हाला या मैदानात पाहण्याची संधी मिळेल या खरं तर ओपन क्रिकेटमध्ये. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. आयकॉन म्हणून आशिष मेहरुल आणि त्याच्याबरोबर दिनू आहे, परंतु स्वतः विकी हा देखील त्याच दर्जाचा आयकॉन खेळाडू आहे. प्रोफेशनल खरं तर आपण पाहिला एक व्यावसायिक क्रिकेटर. नवी मुंबईमधला एक सर्वात उत्कृष्ट गोलंदाज त्याचा देखील बोलबाला राहिला. तो गोलंदाज पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये आपण पाहता खेळाडू विनीत माळी आयकॉन खेळाडू. विनीत माळी या खेळाडूला आपण पाहता नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल या इनिंगमधला राऊंड विकेट होता. खरं तर पुन्हा एकदा सुरुवातच आपण पाहिली थोडासा बाउन्सरचा वापर करायचा आहे. थोडासा त्या ठिकाणी बरोबर गुड लेंथ म्हणून बॉल टेकअप करतोय आणि इथे एक रन त्या ठिकाणी मिळेल. कदाचित संधी निर्माण झाली होती प्रतीकचा जर का विकेट मिळाला तर सुरुवातीलाच प्रेशर क्रिएट होईल टेंबिवली संघावरती, कारण टार्गेट 111च आहे. शतकाच्या वर तुम्हाला जायचं आहे. यावेळेला भरपूर चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट फॉलो केलं का तर अगदी बॉलपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मात्र प्रॉपर टायमिंग विनीत माळी या खेळाडूच्या बॅटमधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने आपण पाहिला. बरोबर हा स्ट्रोक वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक ही पाहायला मिळाली. जितकी गती खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी होती विकीकडे, त्याच्या अगेन्स्ट हा फटका विनीतकडून पाहायला मिळाला. फॅक्टर यावेळेला शफल क्रॉस मागे खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फायनिंगला फिल्डर जज करतात आणि झेल टिपलाय. कमालीचा एफर्ट्स ग्रेट प्रत्युत्तर असं म्हणतात. प्रत्युत्तर दाखवण्यासाठी तुम्हाला धाडस दाखवावं लागतं, देण्यासाठी धाडस दाखवावं लागतं. ते मात्र धाडस दाखवलंय. पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला, त्यानंतर शरीरामध्ये टाकलेला चेंडू शफल क्रॉस खेळताना मिस टायमिंग एज लागून शॉर्ट फायनिंगला चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. शतरक्षाच्या माध्यमातून पहिला धक्का बसला विनीत माळीच्या स्वरूपात. आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय.
टेंबोली संघाला हा पहिला हादरा बसला 7 या धावसंख्येवरती. एक षटकार मारल्यानंतर मात्र लगेच कमबॅक विकी भोईरचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पावसालाही सुरुवात झाली आहे. खरं तर अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला 111 धावा चेस करायच्या, त्यामुळे तुम्हाला देखील या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. अनेक संकटं तुमच्या वाट्याला येतील. या संकटांना भेदून तुम्हाला खरं तर चेस खरं तर धावांचा टार्गेट तुम्हाला चेस करायचा आहे. प्रयत्न करावे लागतील. तिसऱ्या क्रमांकावरती मोनिश पाटील, डाव्या हाताचा फलंदाज मोनिश मैदानाकडे चाललाय. टेंबोली संघाचा खरं तर रेग्युलर खेळाडू आणि नेहमी त्याचाही चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला प्रत्येक स्पर्धांमध्ये. परंतु इथे या मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी भिवंडी चॅम्पियन्स लीग या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी माफी असावी या स्पर्धेमध्ये त्यांना दमदार योगदान द्यावं लागेल. कारण या ठिकाणी आपण जर आपण पाहिला समोर एक ताकदवर संघ दारावे, त्या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला या ठिकाणी मोठी कामगिरी करायची आहे. गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. मोनिश स्ट्रायकिंग एला, विकी तयार. यावेळेला खरं तर आतमध्ये बॉल येतोय. लेट कटचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॉलची लाईनच रीड करता आली नाही का त्या ठिकाणी मोनिशला. एक क्विक सिंगल, चिकी सिंगल पूर्ण केली. फॉलोथ्रूमध्ये चेंडू उचलला विकीने. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना टेंबोली संघाला धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र आता आपण पाहत आहे. पाऊस देखील मुसळधार कोसळतो आणि अशा परिस्थितीमध्ये 111चं टार्गेट, थोडासा खरं तर दबाव राहील फलंदाजांवरती. अकूट टप्प्याचा बॉल. यावेळेला आपण पाहिला अप्पर कटचा प्रयत्न. बॉल मागे चालला थर्ड मॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी खरं तर क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. मागे आउटफील्ड आपण जर पाहिली तर प्रचंड पावसात जातलेलं पाणी आहे आणि तिथे मात्र फिल्डिंग करताना देखील एक वेगळा आनंद मिळतो सर्व क्षेत्ररक्षकांना. प्रत्येक टीममध्ये जे क्षेत्ररक्षक मागे उभे होते. अनिकेत मोकेलने काय ड्राईव्ह मारला होता, व्हिडिओ देखील व्हायरल झाला 70-70च्या इंस्टाग्राम अकाउंट्सवरती. बरेचसे खरं तर असे किस्से तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेतील गोड आठवणी तुम्हाला खरं तर सोशल मीडियावरती देखील अनुभवायला मिळतील. विकीचं हे षटक, 10 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा निर्णायक चेंडू समोर प्रतीक पाटील. वेगवान तेज तरार बॉल, प्रचंड वेगाने निघालेला चेंडू बरोबर गुडलेंथवरून टेक ऑफ करून विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. फुटवर्क नव्हतं आणि डॉमिनेट केलं त्या ठिकाणी खरं तर प्रतीक पाटीलला. विकी भोईर या गोलंदाजाने फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद 10, अजूनही 101. खरं तर 101चं टार्गेट अजूनही बाकी आहे 5 षटकामध्ये. 30 चेंडूमध्ये 101 धावा करायच्यात. जवळजवळ 20 त्या ठिकाणी 20 हा रिक्वायर्ड रन रेट आहे. पर ओव्हर मागे तुम्हाला किमान 2 मोठे फटके तरी खेळावेच लागतील. धावांचा पाठलाग करताना आशिष मेहरुल हा खेळाडू पनवेल परिसरामध्ये उसरली या खरं तर गावामध्ये तो सध्या वास्तव्याला आहे आणि सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याचं दमदार योगदान राहिलं. मग रायगडचा संघ असेल किंवा आणखीन व्यावसायिक संघ असेल, प्रत्येक संघांमध्ये त्याचं देखील चांगलं योगदान राहिलं असा खेळाडू आशिष मेहरुल. यावेळेस आपण पाहत आहे खरं तर बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट. मोनिशसाठी हा बॉल खरं तर डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. बॉल थांबला आहे. मी मगाशी म्हटलं या क्रीडांगणातील लश ग्रीन आउटफील्ड आहे. पावसाचं पाणी साचतं त्यामुळे थोडीशी आउटफील्ड धीमी झाली आहे, स्लो झाली आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज खरं तर आता फिल्डिंग टीमला मिळाला. 3 धावा या चेंडूवरती आल्या. तेहेरी अंक पूर्ण केला दोन्ही फलंदाजाने. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. 3 धावा या बॉलवरती आल्या. धावसंख्येत वाढ. एकूण धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद 13. षटक क्रमांक 2 मार्गस आहे. प्रतीक पाटीलला आपल्या आयुष्यातील एक मोठी इनिंग या मॅचमध्ये साकारावी लागेल. धावांचा पाठलाग करताना क्षमता आहे या खेळाडूकडे आणि त्याला मात्र आपल्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. यावेळेला बिगिट करताना हा फटका फसला. बॉल हवेमध्ये जज करतात त्या ठिकाणी फिल्डर धीरज भोईर. कामेश माफी असं कामेश नाईकने हा झेल टिपला आणि पहिला धक्का खरं तर या ओव्हरमध्ये दिला. आशिष मेहरुल या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक धक्का पाहायला मिळाला आणि ते दुसरा खेळाडू बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल टेंबोली संघाचा. आघाडीचे दोन्ही फलंदाज हे डगआउटच्या दिशेने वाटचाल करतात, त्यामुळे आता दडपण अडचणी येतील या ठिकाणी टेंबोली संघाच्या वाट्याला. बस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हवेमध्ये चेंडू होतात. जजमेंट चांगलं कामेश नाईकनं झेल टिपला. प्रतीक बाद झाला. आयकॉन खेळाडू खरं तर विनीत माई हा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर गेला आहे. त्यानंतर कॅप्टन प्रतीक देखील मैदानाच्या बाहेर चालला आहे. दबाव थोडासा वाढेल. चिंता, निराशा खरं तर तुम्ही पाहताय त्या ठिकाणी प्रतीकच्या चेहऱ्यावरती. संपूर्ण हे एक्सप्रेशन चेहऱ्याच्या हावभाव कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपले जात आहेत. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या भर पावसामध्ये सामन्याचा देखील आनंद घेत आहेत. आर्यन भोईर आयकॉन खेळाडू आर्यन भोईर
यावेळेस आपण पाहता चौथ्या क्रमांकावरती झाला मैदानाच्या दिशेने. प्रतीक बाद झाला, विनीत बाद झाला, परंतु अजूनही मोनिश मैदानामध्ये उभा आहे. त्याच्याबरोबरीने आर्यन. एक मोठी भागीदारी हवी आहे या मॅचमध्ये. खरं टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी टेंबिवली संघाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू करतील का हे पाहावं लागेल, कारण समोर गोलंदाजांचा तोफखाना आहे धारावी टीमकडे. चांगली बॉलिंग अटॅक यावेळेला देखील तेच सरळ बॉल. अगदी 1-2 पावलांचा रनअप, परंतु गती भरपूर आहे गोलंदाजाकडे. आणि इथे आपण पाहिला अगदी गुड लेंथमध्ये टाकलेला बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू. फलंदाजीमध्ये देखील चांगलं योगदान आशिष राहिलं आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील तितकंच चांगलं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना लेट कट हा फटका त्या ठिकाणी मागे खेळल्यात. थर्ड मॅनच्या दिशेमध्ये बॉल चाललाय आणि खरं तर सिंगलच रन मिळेल. ग्राउंड शॉट तुम्ही मागे चौकार मारू शकत नाही आहेत, कारण भरपूर पाणी साचलंय. तुम्हाला त्या ठिकाणी हवाई फटकेच खेळावे लागतील, तेव्हाच मोठ्या धावा येतील आणि मोठे फटके पाहायला मिळतील. मोनिशला देखील आता तेच करावं लागेल. पावसालाही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये 14 धावा या धावफलकावरती आहेत. यावेळेला खरं तर बॅट देखील हातातून निसटली. हे दृश्य आपण नेहमी प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहिले पावसाळी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. खेळाडू ग्लोव्ज परिधान करून मैदानामध्ये उतरतात तरी देखील प्रॉपर ग्रीप बॅटमध्ये बॅटची ग्रीप राहत नाही आहे. आणि तिथे मात्र आपण पाहिला निर्धाव चेंडू. मोठा फटका खेळायचा होता फलंदाज मोनिशला. त्या ठिकाणी डॉट बॉल. आणखीन एकदा ते चित्र आपण पाहता बॅटचा स्विंग भरपूर वेगवान होता. यावेळेला धीम्या गतीने बीट केलं. मागचे काही बॉल वेगवान पाहायला मिळाले. इथे आपण पाहता रिस्क घेतली आहे. 1 रनसाठी ही रिस्क. आणखीन एखादा विकेट मिळाला असता तर का डिरेक्ट हिट झाला असता विकेटवरती. नशिबाची साथ टेंबिवली संघाला किंबहुना आर्यनला मिळाली. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 15. या ओव्हरमध्ये आशिष मेहरुल या गोलंदाजाने फक्त 5च धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. टार्गेट 111 आहे, त्यामुळे अजूनही या सामन्यामध्ये 96 रन 96 धावा करायच्यात. 24 चेंडूमध्ये 96 धावांचं टार्गेट. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही आहे. आपण खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पाहिला तर त्या ठिकाणी बरोबर 36 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर होता आणि इथे आपण पाहतात 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे थोडंसं पारडं जड आहे या मॅचच्या दरम्यान धारावे टीमचं. रिग्नेश शिलेबन धारावे नवी मुंबई, तर एका बाजूने भिवंडी परिसरात टेंबिवली संघ. गोलंदाजी मार्कवरती विकी यावेळेला खरं तर मागे आले होते आणि बरोबर त्या ठिकाणी स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांचा. वाईट लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होतो आणि एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील त्या म्हणजे 2 गडी बाद 16 धावा. सकाळपासून आपण पाहिला हा मुसळधार पाऊस. अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले, परंतु इथे भरपूर चांगली स्पर्धा आणि उत्तम दर्जाचं क्रिकेट तुम्ही पाहताय. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून भावेश पवार, त्याचबरोबर बिलालभाई शेख स्पर्धेचे मुख्य आयोजक, सर्व त्यांचे सहकारी, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आज कोण नगरीमध्ये आपण अनुभवतोय पाहतोय. याही वेळा आपण पाहिला पूर्णपणे खरं तर बॅकफुटला ढकललं मोनिशला विकी भोईर या गोलंदाजाने. वर्सटाईल गोलंदाज, व्हेरिएशन आहे त्याच्याकडे आणि खरं तर व्यावसायिक क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळला आहे. त्याचा पूर्णपणे फायदा त्याला होतोय या मॅचच्या दरम्यान या षटकामध्ये. तेच सरळ बॉल पण तो लाईन पाहिली जाईल. बॉल लेफ्ट केला, सोडून दिला होता मोनिशने आणि इथे 1+1 वाईट +1 अशा 2 धावा ॲड होतील. एका सिंगल डबलने मात्र काही फरक पडणार नाही, कारण टार्गेट 24मध्ये 96 करायच्या होत्या आणि अजूनही 3 धावा या इनिंगमध्ये एक्स्ट्रा पाहिल्या. 1 22 2 वाईट्स या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. शफल झाले. आर्यन पूर्णपणे त्यांना फॉलो केलं. अगदी त्यांच्या समोरून बॉल निघून चालला. मागे विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन आणि चांगली गोलंदाजी तिथे पाहताय आपण विकीच्या माध्यमातून. थोडासा दबाव प्रचंड तुम्ही पाहता वाढत चाललाय टेंबिवली संघावरती. याही वेळेला आपण पाहिला खरं तर समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. गती प्रचंड आहे विकीकडे, त्याचा पुरेपूर योग्य वापर आणि टप्पाही अचूक आहे. त्यामुळे खरं तर हा गोलंदाज थोडा प्रभावित ठरतोय. आर्यनला तुम्ही पाहताय इथे देखील चांगला बॉल, फुलर लेन बॉल होता.
जितके मागे गेले लेग स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर टाकण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र डॉट पर्सेंटेज वाढत चाललेत या मॅचच्या दरम्यान. आणखीन एक डॉट बॉल. खरं तर जलद गतीने षटक देखील संपवलं आहे विकी भोईरने, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल पाहायला मिळाले. 6 डॉट बॉल, 2 वाईड प्लस 1 सिंगल रन, अशा 3 धावा या षटकामध्ये आल्या. 2 स्पेलमध्ये विकी भोईरने धावा खर्च केल्या 13. एक खेळाडू त्याने बाद केला. चांगली गोलंदाजी विकीच्या निमित्ताने खरं तर माध्यमातून या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. आणखीन 3 षटकं बाकी आहेत. दिल्ली अभिबी दूर आहे. चला आपण इन्व्हाइट करूया यानंतर चा संघ, त्या कॅप्टनला यशवंत भाऊ पाचंगे, पारगाव पुणे टीम कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचं आहे, कारण विनर टीम विपक्ष पारगाव पुणे अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. मैत्रीचे संबंध हे नेहमी क्रिकेटमध्ये पाहिले, आर्यन आणि विकीमध्ये तसंच काहीतरी चित्र आपण पाहिलं सध्या ऑन स्क्रीन. अनेक वेळा खरं तर एका संघातून ते व्यावसायिक क्रिकेट देखील खेळले आहेत, परंतु कधी कधी परिस्थिती अशी असते एकमेकाच्या विरोधामध्ये देखील खेळावं लागतं. गोलंदाजी मार्कमध्ये आला आहे यावेळेस धीरज भोईरने यंदाच्या अंगामध्ये एक मेडन षटक टाकलं होतं. उस्मान पटेल या फलंदाजाला थांबवलं होतं नवी मुंबईच्या क्रीडांगणावरती. धीरजचा पहिला चेंडू ऑन साईडला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू उचलला, सिंगल घेत एंड बदलला. सामन्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होत चाललंय, कारण मोठे फटकेच येत नाही आहेत. संघर्ष हा कमी झाला आहे या ठिकाणी टेंबिवलीच्या फलंदाजांकडून. त्यामुळे आता इथे आपण जर पाहिलं तर थोडासा वरचढ आहे करतो धारावे संघ. सचिन नाईक यांनी सांगितलं आमच्याकडे लकी ग्राउंड आहे, आणि या मॅचमध्ये त्यांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली. इनसाइड आउट स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॉल चालला त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने मागे. सिंगल पूर्ण, दुसरी रन देखील पूर्ण, तिसऱ्या रनसाठी निघालेत, नकार दिलाय. खरं तर 2च धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करत असताना आर्यन भोईर आणि टेंबिवली या टीमला. चांगली फलंदाजी अपेक्षित होती मोनिशकडून, चांगली फलंदाजी अपेक्षित होती. खरं तर प्रतीककडून एक षटकार अपवाद राहिला विनीत माळी या खेळाडूचा. यावेळेला मात्र मिस टायमिंग, मागे बॉल चालला, फिल्डर जज करतील त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर. सेफ लँडिंग झाला, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करताना धावून आलेत खरं तर आर्यन. 2 धावा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंगल डबल फलंदाज घेत आहेत, परंतु थोडीशी चिंता आहे त्या ठिकाणी टेंबिवलीच्या खेम्यामध्ये, कारण टार्गेट प्रचंड मोठं आहे, आणि हे टार्गेट प्रचंड मोठा असताना तुम्हाला मोठेच फटके खेळावे लागतील, अन्यथा पराभव तुम्हाला स्वीकारावा लागेल. स्विच हिटचा प्रयत्न होता या क्षणाला, आणि इथे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आर्यन खरं तर सध्याच्या घडीचा एक युवा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आगीवेगळी त्याची बॉलिंग ॲक्शन, आणि त्यानंतर आपण पाहिलं तितका चांगला तो फलंदाज देखील आहे. परंतु या मॅचमध्ये दडपण दबाव धारावे संघाने निर्माण केलं. याचं कारण एकमेव आहे, उत्तम दर्जाची गोलंदाजी ही धारावे टीमकडून आतापर्यंत पाहायला मिळाली. यावेळेला स्लॉटमध्ये आला बॉल, चांगला फटका, बॉल उंच गेला, अंतरही कापलाय. आर्यन भोईर लेट पण थेट षटकार, 6 धावा. चांगलं टायमिंग, मिड विकेटला क्लिअर केलं. फुलर लेनचा बॉल होता, स्लॉटमध्ये आला, त्याच्यावरती मात्र प्रहार पाहायला मिळाला. षटकार आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. 82 धावांची गरज. पुन्हा एकदा शफल झाले होते खेळाडू. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये असे फटके फार कमी पाहायला मिळतात, शफल क्रॉस, कारण वेगवान बॉल नेहमी येत असतो विकेटवरती, त्यामुळे फलंदाज जास्त रिस्क घेत नाही आहेत. इथे रिस्क घेतली होती, परंतु धीरजचा अचूक टप्पा आपण पाहिला. निर्धाव चेंडू, 4 षटकं संपली. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 7.25 सरासरीने धावा आल्या. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 82, अशक्य प्राय असं आव्हान, इम्पॉसिबल असं हे टार्गेट आहे, कारण आघाडीचे खेळाडू देखील बाद झाले. चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त करायच्यात. 12 बॉलमध्ये 82. सचिन नाईक, अनुभवी संघ नायक. शॉर्ट प्लेन बॉल, पूर्णपणे डॉमिनेट, पूर्णपणे दबाव आपण पाहताय फलंदाजांवरती. मोनिशवर देखील वाढलाय. सचिन नाईक गोलंदाजी मार्कवरती आले. डॉट बॉल, 11 बॉल, 82चं कॅल्क्युलेशन आहे मैदानाकडे. औपचारिकतेकडे वाटचाल. याही वेळेला आपण पाहिला मिस टायमिंग फटका. दिनू कांबळे त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला फील्ड करत असताना ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतकीय खेळी साकारली, जबरदस्त योगदान. खरं तर चौकार षटकारांच्या आविष्कार मैदानाच्या चहूबाजूला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. डाव्या हाताचे खेळाडू त्यांचा बोलबाला राहिला, परंतु या इनिंगमध्ये मात्र संघर्ष फार कमी प्रमाणात पाहायला मिळाला. आणि याचा खरं तर या सामन्याचा प्रवास जर आपण पाहिला तर पूर्णपणे त्या ठिकाणी टेंबिवली संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. चांगलं योगदान. प्रत्येक गोलंदाजाने दिलेल्या कालावधीमध्ये षटक टाकलंय.
लेट कटचा प्रयत्न मागे आले होते. तेच तर बॉल आर्यनसाठी. बघा सचिन नाईक यांचा चेंडू आपण पाहिला. तेही वेगवान गोलंदाज आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. कव्हर पॉईंटला डीपमध्ये फिल्डर जजमेंट चांगलं केलं होतं, पण तो लास्ट मोमेंटला बॉल हातातून स्किड झालाय. जीवनदान बॉलची ग्रीप त्या ठिकाणी बरोबर हातामध्ये बसत नाहीये. झेल पकडताना अनेक अडचणींना तुम्हालाही सामोरे जावं लागतंय. आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल. फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण वन साइडेड मॅच. एक षटकार त्या ठिकाणी पाहिला होता आपण विनीत, आणि त्यानंतर आर्यनच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. मोनिशचा हा फटका देखील आपण जर पाहिला त्या ठिकाणी थर्ड मॅचच्या दिशेमध्ये खेळलाय. फक्त सिंगल डबल करतायत, परंतु या सिंगल डबलने काही होणार नाहीये. रॉकेट थ्रो झाला नॉनस्टॉकिंग एंडला आणि खेळाडू बाद. मोठ्या प्रतीक्षेनंतर मात्र रनआउटचा विकेट मिळाला. या ठिकाणी आपण पाहू शकाल फिल्डिंग टीमला, धारावी संघाला खेळाडू बाद झाला आर्यन. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. प्रचंड वेगाने हा थ्रो पाहायला मिळाला सचिन नाईक यांच्या माध्यमातून. 4.5 चेंडूचा खेळ संपला, 3 गडी बाद, धावसंख्या धावफलकादी 32. वन साइडेड मॅच आपण या ठिकाणी पाहताय, एन्जॉय करता. परंतु यानंतरचा सामना असेल, आपण इन्व्हाइट करूया यशवंत भाऊ पाचंगे, पारगाव पुणे संघाचा कॅप्टन. आपण इथे उपस्थित राहा. खरं या टीमने बलाढ्य वाकण टीमला पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये. आता त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये विनर टीम सोबत त्यांना खेळायचं आहे. त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. न्यू बॅटर मैदाना दिशेने चाललाय. मंदार मैदानाकडे दाखल होताना आपण पाहू शकाल. 5व्या क्रमांकावरती करंट रन रेट 6.62 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट मोठा असताना फार कमी धावा इथे पाहायला मिळाल्या. इथे मात्र उशीर झालाय. हा फटका याला शॉर्टम पूल केला मोनिशने. नक्कीच त्याची कला आपण त्याच्या फटक्यामध्ये कला पाहायला मिळाली. त्याचं कौशल्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. 6 धावा आल्या. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. यस, खरं तर अगदी वेळेवरती स्पर्धा संपन्न कशी होईल यासाठी आमचे तारीफ सर त्या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत आहेत. वेळोवेळी त्यांचंही मार्गदर्शन मिळतं आम्हाला संपूर्ण आयोजकांना. हे फार गरजेचं आहे. लास्ट ओव्हर दीपक ठाकूर. असं वाटलं तर कदाचित भावेश नाईक येईल, परंतु आता रन देखील जास्त आहेत. नवीन गोलंदाजाला संधी दिली दीपक ठाकूर. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅचचे शिल्लक राहिले. वन साइडेड मॅचमध्ये फारशी मजा राहिलेली नाहीये. वाईड बॉल, अनप्लेबल चेंडू, 1 बाउन्सर फॉर ओव्हर वॉर्निंग त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सकाळपासून खरं तर भरपूर चांगल्या लढती पाहायला मिळाल्या या स्पर्धेमध्ये. चुरशीची लढत आपण पाहिली पेण आणि साई या 2 संघांमध्ये. बाकी बरेच सामने थोडेसे वन साइड होताना पाहायला मिळाले. हाही सामना त्या दिशेने वाटचाल करताना बॅटची कडा घेऊन बॉल मागे चला बॅकवर्ड क्षेत्राकडे. फक्त सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. 40 धावा, 4थं दशक पूर्ण झालं. 111 धावांचा पाठलाग करताना मोठ्या मार्जिनने पराभूत होतो की का हा संघ. 5 मध्ये आता खरं तर 71 धावांची गरज. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटमहँडचा वापर. चेंडू हा बराच का हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होतोय. कामेश नाईक रिस्क घेत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे हा सामना आता पूर्णपणे सोपा झालाय. त्यामुळे जास्त रिस्क तेही घेत नाहीयेत. पावसाळी क्रिकेट फार खेळाडू आहेत जे कमी प्रमाणामध्ये खेळतात. जे काही खेळाडू तर या फॉर्मॅटमध्ये उतरत देखील नाही मैदानामध्ये, कारण इंजुरीजला कधी कधी सामोरं जावं लागतं. पण ज्यांच्याकडे जिद्द आहे ते खेळाडू नेहमी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला आशिष जज करतोय, त्यांच्याकडून देखील झेल सुटला. जीवनदान आणि 1 रन आली आहे. चला कॅप्टन पारगाव यायचं आपण. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव आणि त्यांच्या अपोजिट संघ असेल खरं तर आता धारावे, विघ्नेश इलेवन धारावे. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक खेळाडू बाद. 4था खेळाडू बाद झालाय. मोनिशी परतलाय. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी. औपचारिकता शिल्लक राहिली. आपण सामना संपला की लगेच टॉसकडे वळणार आहोत. जसा सामना संपेल टॉसकडे आपण वळणार आहोत. पुढचा सामना 5 षटकांचा राहील. याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. सलग 2 सामने जिंकत या स्पर्धेमध्ये कैलासवाची चंद्रकांत स्मृती चेंद गेम वडवली संघ खरं तर 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. आता पुढचा सामना विनर विपक्ष पारगाव. त्या खरं तर मॅचमधून आणखीन एक विजेता संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग अंतिम सामना असेल. नक्कीच या स्पर्धेतलं
टायटल पटकावणं या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होणं हे प्रत्येक संघाचं किंबहुना प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असेल. कारण पहिल्यांदा खूप मोठं हे आयोजन, पावसाळी रबर बॉल क्रिकेटमधलं सर्वोत्कृष्ट आयोजन, फार मोठं पारितोषिक तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. यश हा खेळाडू यावेळेस आपण बरं थोडी ॲडजस्टमेंट केली आणि फटका खूप चांगला मिड विकेटच्या दिशेने आलाय. शेवटचा बॉल पेंडिंग आहे, अपच आता शिल्लक आहे. विजयाकडे पूर्णपणे वाटचाल त्या ठिकाणी करताना आपण पाहताय दारावे टीमला. रिग्नेश 11 दारावे हा संघ आता विजया दिशेने पोहोचतोय. चला, पारगावचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. लगेचच आपण सचिन दादा नाईक यांना इन्व्हाइट करणार आहोत. आणि हा सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे रिग्नेश 11 दारावे. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम टेंबिवली. तर सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने अर्धशतकीय खेळी साकारली आहे तो खेळाडू आहे दिनू कांबळे. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. 18 बॉल 63 दिनू कांबळे प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. टॉस देखील त्या ठिकाणी संपन्न होतोय दोन टीमच्या दरम्यान. यशवंत भाऊ पाचंगे पारगाव विपक्ष रिग्नेश 11 दारावे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला निर्णय घ्या पारगाव पुणे टीम.